तर जय श्रीराम मित्रांनो, काल बघितलं आपण गाडी भरून निघालो, तर आज दुपारी 11:30 वाजता आपण सुरत मध्ये येऊन थांबलेलो. हॉटेल पण एक नंबर आपल्याला गावलं सोडा. तिथं पालक भाजी त्यांनी घेतली, रोटी घेतली आणि मस्त बघी जेवलो. आणि मित्रांनो सांगतो, दुपारी गाडीत असलो उकडाल तर नाही, झोपायचं लांब, गाडीत बसू सुद्धा वाटेन झालतं. कसं तर आपलं बोलत करत 4-5 वाजेपर्यंत टायमिंग काढलं बघा. हॉटेलवर मस्त पैकी आंघोळी सोय होती, आंघोळी त्यांनी केलो, कपडे पण धुतली. आता कसं आहे मित्रांनो, 5 नंतर ऊन खाली होते, मग आपलं पण तापमान जरा खाली घेऊया म्हटलं, मग गार थम्सअप पिलो बघा. आता तासाभरात अंधार पण होते हो, मग मस्त पैकी काच त्यांनी पुसून घेतली बघा. आणि या सुरत साईडला आहे का नाही, ढीगभर गर्दी असते बघा हायवेला. आपल्याला मुंबईमध्ये एंटर करायच्या अगोदर गाडीमध्ये डिझेल घालायचं होतं, डिझेल त्यांनी घातलं बघा आणि आलो पुढे जाम मध्ये अडकलो. आणि ही गर्दी काय टोल नाक्याची पण नाही हो, रस्त्यात डायव्हर्जन होतं का नाही ती एवढी गर्दी लागलेली बघा. मुंबई एकदा पास करायला लागलं का नाही, रातभर जेवण मिळत नाही, म्हणून मुंबईच्या अलीकडेच थांबलो बघा. मस्तपैकी जेवण केलो, इथं जेवण पण एक नंबर मिळते, अंडा घरी खाल्लो. जेवण ते झाल्यावर पुढे आलो, चारोटीच्या टोल नाक्यावर झाली गणेशदाची भेट. गणेशदा कसं आहे, आपल्याला लाईनला फुल सपोर्ट करतात हो, जरा दुकान कुठं आहे, रस्ता कुठं आहे, शेवटी फिरलेलं गड येतो, तेवढं करायला लागते. त्यांना भेटून एक नंबर वाटलं बघा. मग काय आलो पुढे, मुंबईच्या अलीकडे आहे का नाही, नदीच्या ब्रिजवरच लागला आम्हाला जाम. आता म्हणलं मुंबईच्या अलीकडच ट्रॅफिक लागले, मुंबईच्या आत तर आता उभा राहायला लागते. मित्रांनो तसं वाटलेलं, पण काय मुंबईच्या आत आलो तसं आहे का नाही, गाड्या पटापट पळालत्या बघा. कसं आहे, मॅपची पण जरा गरज लागते आम्हाला. तुम्ही पण भावानं नवीन असला का नाही, असं मॅप लावूनच जात जावा. कसं आहे, हे ब्रिज कुठला चढायचा आहे, कुठला नाही चढायचा, फ्लायओव्हर कुठला करायचा सगळं कळते. आणि तुम्ही मुंबईला 5-6 वेळा याचा केला का नाही, मग तुम्हाला मॅपची पण गरज काय लागत नाही. मग काय 5 वाजलं बघा पहाटेचं, मुंबई आपली पार झाली बरोबर 5 वाजता. 2.5 तास लागले आपल्याला. आता म्हणलं लोणावळा पण आपला आहे का नाही, पहाटेचं पार होऊन जातोय. पुढे आलो, टोल नाका पास केला लोणावळ्याचा. हे असं घाटात आहे का नाही, 60 जळाली बघा. उन्हाळ्यात आहे का नाही, असं काहीतरी होतच असते बघा. तुम्ही जसं टोल नाका पास केला का नाही, तसं तुम्हाला चढ लागायला चालूच होते बघा. आपण लोणावळा चढून सगळं आहे का नाही, एक्सप्रेसला लागलो बरोबर 8 वाजलेले बघा. आणि मुंबईतला आणि घाटातला पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन काय बघू शकताय. सकाळ सकाळी आपल्याला सूर्यदेवांचं पण दर्शन झालं, त्यामुळे आणि जरा मूड फ्रेश झाला. तर चला मित्रांनो, ब्युटी अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि 50 केला लय नाही, 1000 फॉलोअर राहिलेत आपल्या आयडीवर, जाऊन बघू शकताय. त्यामुळे लवकर फॉलो करा.